आई, तुला असं बघून आनंद व्हावा की दुःख हेच कळत नाहीये मला. पण तू आज आमच्या समोर आहेस हेच खूप आहे आमच्यासाठी. मी तुम्हाला काय सांगू, मला किती बरं वाटतंय तुम्हाला भेटून. इतकी वर्ष मी ह्याच विचारत होते, तुम्ही कुठे असाल, कशा असाल. फक्त तुमचा विचार केलाय मी. मला तुझ्याबद्दल काहीच आठवत नाही ग. काहीच नाही आठवत आहे मला. मला मला नाही माहिती हे का होतंय, कसं होतंय, पण नाही आठवत काही. पण आज तुझ्या स्पर्शाने मला जाणवतंय तू आई आहेस माझी. पण राधा, तू का जिवंत नाहीयेस? तुझा मृत्यू इतक्या लवकर कसा झाला? आई, आपल्या सगळ्यांचा गुन्हेगार एकच आहे, ती मंजिरी. तिने तुला मारलं, तुझा आत्मा कवडीत कैद केला. तुला मारल्यानंतर मंजिरी ताईला घेऊन अनाथ आश्रमात गेली. तिचा भूतकाळ पुसून टाकला तिने. आई, ताईला या अगोदरच काहीच आठवत नाहीये. ताई मोठी झाल्यानंतर मंजिरी तिला या घरात घेऊन आली. तिचं लग्न दादासाहेबांच्या मुलाशी म्हणजेच अथर्वशी लावून दिलं. या दोघांना गोड मुलगी झाली, वेदा. आई, मला वाटत होतं की मंजिरी ताईचा आधार आहे, पण हळूहळू आम्हाला कळलं की मंजिरी ताईचा फक्त उपयोग करून घेते. वेदाचा जन्म झाल्यानंतर मंजिरीने ताईचा बळी दिला ग.